गुजराती हिंदी, कर्नाटक में कन्नड़ हिंदी, यूपी में हिंदी हिंदी, इंग्लैंड में इंग्रजी हिंदी, पंजाब में घबर गया मेरे दाढ़ी को घबर गया। बनवा बनवी तर नाही ना? कहाँ है बेटा तू? कहाँ है? नाही, वैदू बनून चोऱ्याही करतात लोक हल्ली म्हणलं। क्या बात करी हो बेटा तू? मेरी उम्र तो 90 साल है। अगं वेडे, हा तुला माझ्यासारखा आहे। 90 साल 90 साल म्हणजे आजासारखा। आजा आजा बेटा आजा 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 बोल खाजा। ही तुमची तब्येत चांगली दिसते अजून। उसका क्या है पोता? पोता नहीं बेटा बेटा बेटा। उसका क्या है बेटा? बेटा हर रोज सुबह शाम शिलाजीत जो खाता हूँ। ए तुझा शिलाजीत फिलाजीत नको आम्हाला। ऐसी कैसी बात कर रही है तू? तुम्हारे लिए नहीं लाया हूँ, तुम्हारे बुड्ढे बाप के लिए लाया हूँ शिलाजीत। आता हूँ। अबे ओ बुड्ढे बुड्ढे, अबे ओ बुड्ढे बुड्ढे बुड्ढा। अरे तुम्हारे लिए लाया हूँ शिलाजीत। मला कशाला? पोरीचं लग्न झालं की मी सुटलो। बुढ़े मेरे मन की बात बोली बुढ़े। तेरी लड़की तो एकदम फटाकड़ी है फटाकड़ी। मेरे को तो एकदम पसंद आई। पोती इसीलिए उसके लिए श्रीमंत घराना शोधने का है। काय को शोधता है रे? काय को? मेरे पास भूत है। बोल तेरे को क्या मांगता है? टाटा मांगता है कि बाटा मांगता है? बिरला मांगता है कि कुर्ला मांगता है? जोगेश्वरी मांगता है जो बाबा अंबाजी मांगता है कि लंबाजी मांगता है? बोल खाली बोल। तुमची ओळख आहे सगळीकडे? ओळख क्या बोलता है? पहचान है पहचान। पहचान? तुम्ही इकडे काय? वर या बसा तुमको एक बात बोलता है बेटा। ओ टाटा इलेक्ट्रिक हाउस है ना, उनके पास मेरी जाती है। दारू नहीं दवा दारू। बिरला मातोश्री है ना, उनके पास भी मेरी जाती है। दारू? दूसरा कुछ दिखता ही नहीं, बहुत पीता इसलिए नंबर बढ़ गया। दवा दारू। वो बाटा है ना, टाटा करने को दरवाजे के पास आता है ऐसा टाटा। बेटा इधर आजा आजा। मातारिया तेरी को बुला रही है। बस बैठ बेटा बैठ। मैं तेरी को दत्तक लेता हूँ। बैठ मांडी पे बैठ। तुला माझ्यासारखे बेटा तू तो परी है परी। मेरे दिल के कड़े से निकली हुई पूरी है पूरी। इस अमरीश पुरी की माया पूरी है, मेरे दिल की छोरी है। ये म्हाताऱ्या तुझी खोपड़ी उपड़ी फिरली का काय? क्या है बेटा? जवान छोकरी सामने बैठी हो तो जवान भी जवान हो जाती है बेटा। ठहर मैं तेरी को एक चीज दिखाता हूँ। ये देख तेरे लिए मैंने मद्रास से मणि लाया है। मणि? कसले मणि? ओ क्या है बुढ़े, ये मणि जो कोई पहनता है उसकी शादी जल्दी हो जाती है। मर्द को पहनाओ औरत मिलता है, औरत को पहनो मर्द मिलता है। असं? मग आमच्या मोगऱ्यासाठी एक द्या ना। किती पैसे ते सांगा। अरे तू तेरे जिंदगानी में मोहब्बत के सामने पैसा क्या चीज है? मेरे मोहब्बत को ये मणि मैं फुकट पहनाऊंगा। ये मोहब्बत वाल्या मेरे नहीं तुम्हारे बाप के मोहब्बत की बात कर रहा था। बेटा तुम्हारी लड़की बहुत तकदीर वाली है। जब से मणि पहनेगी ना तो समझ जाओ टाटा बिरला मैं नाम का बड़ा आदमी दौड़ के आएगा। हाँ बुढ़े ये मणि मैं तेरे लड़की को पहना रहा हूँ, समझ जाओ मंगलसूत्र ही पहना रहा हूँ। बेटी झुक जा बेटी झुक जा। अजून नवऱ्याचा पत्त्या नाही आणि मंगलसूत्र बांधतोय मी याला। अभी तुम्हारी शादी जल्दी हो जाएगी बेटा। अरे म्हाताऱ्या बोल बेटा। बेटी तू तो बुढ़ी हो गई। मैं तरुण हो गया। तुम्हारी शादी हो जाएगी, शादी हो जाएगी। बाबा हा तुमचा हिम्मत बहादर पळून गेला। गाडी विसरून गेलेली दिसतो। काय पाहिजे तुला? नाही काय नको, एक ग्लासवर पाणी तेवढं दे। आला फुल्या ए फुल्या आधी कालचे चहाचे पैसे दे। बाबा बोलू नको। मोगरा ऐकल मोगरा। हा काय चाललंय तुझं दिवसा डोळ्याशी? सुधीर अरे दोस्ता कधी आलास? हा माझी मस्तपैकी चहा पिऊया। ए मोगरा 2 चहा घेऊन ये। कालचे पैसे दिले का आधी? केव्हाच दिले विचार तुझ्या बापाला। ए बेवड्या पैसे दिले की नाही? आंधळा तो याली जळू। जळू? मी तुझ्यावर कशाला जळू? तू असं कोण मोठा तालेवर लागून गेलास? आणि हे घे तुझा मद्रासून आणलेला जादूचा मणी म्हण मंगळसूत्र। तोंड बघा। ते डोक्यानं जरा बरं ते जाऊ दे। तुझ्या नोकरीचं काय झालं?
नाही ना. अरे 4-5 गॅरेज मी जाऊन आलो. नोकरी तर मिळायलाच पाहिजे. आणि मी सुद्धा दोघा तिघांना सांगितलंय, नक्कीच कुठेतरी मिळेल. तू निराश होऊ नकोस रे. निराशेचा प्रश्न नाही, पण घरचा खर्च काय थांबत नाही. शिवाय सुलीचं शिक्षण आहे. तेच तर म्हणतोय मी. हे बघ, तू हे पैसे घे. अरे पण तुला का भुर्दंड? आणि मी पैसे फेडणार त्याची कसे? तुला काय काळजी? हे बघ, तू हे पैसे घेतले नाहीत ना तर मला वाईट वाटेल. घे बघ आधी. अरे पण आवाज करू नकोस, खिशात ठेव. ठेव 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 खिशात. टाळ्या वाजवायला काय झालं? इथं काय तमाशा चाललाय? तू केलेली दोस्तीची कदर आवडली मला. मी नाही ना आवडलो. तुझ्यात आवडण्यासारखं काय? हा? ना गाडी ना बंगला. मोठी आली गाडीवाली. चल फुल्या, अजून मला बऱ्याच ठिकाणी कामाच्या शोधात जायचे. हातगाडीवाला मिळेल तर कळेल तिला बरोबर. 2 इसम काय नाही, फक्त पाणी प्याले. सुनील, शाळा बुडून इथे काय करतोयस? शाळेची वेळ काय तुझी? असल्या उन्हाळ्यात काय करून काय भीक मागायची? चल. दादा 3 महिन्याची फी नाही भरली ना, म्हणून मला शाळेतून काढून टाकलं. खरं सांगतोस तू? खरंच सांगतोय. पाहिजे तर तू शाळेत जाऊन विचार. पण हे मी घरात सांगितलं तर बापूंना वाईट वाटेलच. पण आईला किती दुःख होईल. हो ना, आजारी आईला दुःख दिल्यानं पाप नाही का लागलं मला, म्हणून सांगितलं नाही. अरे मग मला आधी नाही का सांगायचंस? एकंदरीत किरणची डॉक्टर के चालावीश तुमची इच्छा दिसत नाही. साहेबात, अरे झाडाला खत पाणी घातलं का? असं कसं म्हणता साहेब? अजून वाडा तुमच्या ताब्यात आला नाही. तो येणार, तुम्ही तो पाडणार, मग बांधणार. अरे किडे काढ बाबा मैपत. मी प्रयत्न करतोय साहेब, पण तो भागूजी वैद्य कशालाच दाद देत नाहीये. एक लक्षात घ्या बेबराव, साध्या पाली भिंतीवर नुसती काठी आपटली तरी पळून जातात, पण बिळात बसलेला साप काठी ढोसूनही बाहेर येत नाही. त्याला मिरचीचीच धुरी द्यावी लागते. ते खरंय साहेब, पण अशी धुरी मिळायला पाहिजे ना. साधी गोष्ट आहे. पोटावर मारलं की डोळे उघडतात. त्या वैद्याचा दवाखाना निकामी झाला तर? मायपात, अरे झाडाला कीड लागली असेल तर मुळापासून उपटून टाक.
बरोबर. उगे उगे बाळ, तुला तुला कसं समजावून सांगू? करुणा बेटी, तू याला आत घेऊन जा. रडू नकोस, शाळा आहेस ना तू. दत्तगुरु. बापू, असं कसं झालं बापू? देवाची इच्छा, दुसरं काय. जा, सुधीरला धीर दे. सुधीर, भागोजीराव, फार फार वाईट झालो. ऐकलं तेव्हा विश्वासच बसला नाही. शांत व्हा सुभानराव, शांत व्हा. तुम्ही पोलिसात तक्रार नोंदवलीत ना? नाही. हा? नाही, हे तुम्ही बरं केलं नाही भागोजीराव. अहो, पोलिसात तक्रार न नोंदवणं म्हणजे गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासारखं आहे. माग सुधीरच्या बाबतीत तक्रार नोंदवली होती, त्याचं काय झालं? हा? त्याचं काही झालं नाही. हे पोलीसवाले सगळे हरामखोर असतात हो. म्हणूनच मला तक्रार नोंदवायची नाहीये. जी काही तक्रार नोंदवायची होती ना, ती मी माझ्या दत्तगुरूंच्याकडे केली. अहो, देवाकडे केलेल्या तक्रारीची कोणी ऍक्शन घेत नसतं. माझा दत्तगुरु घेईल. ठीक आहे, तुमच्या श्रद्धेप्रमाणे होऊ द्या. तुमच्या दत्तगुरूंप्रमाणे आम्ही तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहोत. मग एक मदत करा. ज्यानं कुणी हे केलं असेल ना, त्याला माझा निरोप सांगा की प्राण गेला तरी मी ही जागा सोडणार नाहीये. ए कामाला चल, बोंब मारतो तिकडे. चल चाललो कामाला चाललो. चल, पान खात बसले. चला लवकर. अरे माझ्या मोगराला चांगला बंगलेवाला मोटरवाला मिळू दे रे भाऊ. पूजा करायची आणि प्यायची. पूजा खायला काय माणसं आ? आली त्याच्यात. ए मुला, मला जवळच दिसत. ए, कोण आहे? मी फुलबाजा. वाटलंच मला. ड्रॉवर उघडतो म्हणजे फुल पाहिजे असणार. हा, काय बोल? ती मोगरा कुठे दिसत नाहीये. अरे बाजारात गेले ती. तुला काय चहा आहे का? चहा नको. मग? मी काय म्हणत होतो, तुम्ही मला मोगराला मुलगा बघायला सांगितल्यापासून हा. माझी अगदी झोपच उडाली बघा. होय ना? हा. ए हा. लक्षात ठेवा, काय मोगरासाठी बंगलेवाला किंवा गाडीवाला पोरगा पाहिजे. मी काय